नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय झटपट बनणारी खूप चविष्ट आणि झणझणीत अशी कांद्याच्या चटणीची रेसिपी। घरात जर भाजी नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल, झटपट काहीतरी पोळी भाकरी बरोबर खायचं आहे किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चटपटीत अशी कांद्याच्या चटणीची रेसिपी। उन्हाळ्याच्या दिवसात ही कांद्याची चटणी खाणं खूप लाभदायक असतं। सोपी अशी रेसिपी आहे। चला तर लवकर कृतीला सुरुवात करू। कांद्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठ्या आकाराचे किंवा असे मध्यम असतील तर 3 कांदे घ्या। तुमच्या आवश्यकतेनुसार ह्या कांद्यांचं प्रमाण घ्या। ही चटणी अगदी झटपट बनवायची असते आणि एकदा बनवली की लगेच संपवायची असते। कांद्याची चटणी ही टिकत नाही। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कांदा कापल्यानंतर तो खूप वेळासाठी ठेवायचा नसतो, त्यामुळे आयत्या वेळी झटपट बनवायची आहे। इथे मी हे 3 कांदे घेतले आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हा पांढरा कांदा आवर्जून वापरणार आहे। पांढऱ्या कांद्याला आयुर्वेदिक महत्व आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा पांढरा कांदा खाणं खूप लाभदायक असतं। हा पांढरा कांदा नसेल तर याऐवजी तुम्ही आपला नेहमीचा जो कांदा आहे तो देखील वापरू शकता। त्याची चटणी देखील खूप मस्त होते। आता आपण हा कांदा कापून घेऊया। सर्वप्रथम सर्व कांद्यांची साल काढून घेऊ। सर्व कांद्यांची साल काढून झाली। आता एक वेळा पाण्यामध्ये घालून हे कांदे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। आता आपण हे कांदे कापून घेऊया। छान बारीक कांदा कापून घ्या, म्हणजे चटणीचं टेक्स्चर खूप मस्त येतं। आयत्या वेळी बनवायची रेसिपी आहे। घरात भाजी नसेल, भाजीला चव नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अगदी पोळी भाकरी बरोबर देखील ही खाऊ शकता। तुम्ही जर सिंहगडावर गेले असाल तर सिंहगडांवर कांदा भजी बरोबर तसेच पिठलं भाकरी बरोबर ही कांद्याची चटणी देतात। अगदी अप्रतिम झणझणीत अशी ही असते। कांदा कापून झाला। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। चवीनुसार बॅडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालूया। यानी चटणीला रंग खूपच मस्त येतो। आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घेऊ। तसं कांद्याला मिठाबरोबर पाणी सुटतं, पण यामध्ये थोडंसं पाणी घाला म्हणजे हे चटणीला टेक्स्चर छान येतं। ओलसर ओलसर छान ही चटणी होते, कोरडी होत नाही। चमच्याच्या सहाय्याने असं नीट मिक्स करून घेऊ। हे बघा, हे अगदी मस्त मिक्स झालं आहे, छान मिक्स झालं। आता यामध्ये कोथिंबीर घालू। थोडासा लिंबाचा रस घालणार आहे। लिंबूचा रस घालणे हे ऑप्शनल आहे। आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, पण थोडा घातला तर ह्याची चव खूप वाढते। आता गरम केलेलं 1 ते 1.5 टेबलस्पून तेल यावर घालायचं आहे। हे बघा, या प्रकारे तडतडण्याचा आवाज यायला हवा। यावर तेल थोडं जास्तच लागतं, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। मी साधारण 1.5 टेबलस्पून तेल घातलं आहे। अतिशय चविष्ट अशी कांद्याची चटणी तयार आहे। आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट, चटकदार, चटपटीत अशी पेरूच्या चटणीची रेसिपी। जिभेची चव वाढवणारी अशी ही चटणी आहे, मस्त लागते। चला तर मग बघूयात आता याची कृती। पेरूची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मध्यम आकाराचा पेरू। हा छान पिकलेला मऊ झालेला पेरू घ्या, ह्याची चटणी खूप छान होते। सर्वप्रथम आपण पेरू कापून घेऊया। ह्याचे लहान लहान तुकडे आपल्याला करायचे आहे।
याआधी मी पेरूची भाजी आणि पेरूच्या पंचामृताची रेसिपी दाखवली आहे, त्या देखील खूप मस्त आहे। जबरदस्त असे तोंडी लावण्याचे प्रकार दाखवले आहे, ते देखील नक्की बघा। असा छान पिकलेला पेरू घेतला की त्याची चटणी खूप मस्त होते। गोड साखर काही घालायची आवश्यकता नाही, छान गोड असे हे पेरू आहेत। हे बघा, या प्रकारे मी पेरूच्या फोडी करून घेतल्या। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा कापलेला पेरू घालू, 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे। तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल, फक्त आलं घातलं तरी छान चव येते। चवीनुसार हिरवी मिरची घालू, चवीनुसार मीठ घालूया, कोथिंबीर। आता मिक्सरला पाणी न घालता आपण हे बारीक वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता चटणी छान वाटून झाली आणि मी या भांड्यामध्ये ती काढून घेतली। फोडणीसाठी छोट्या कढईमध्ये मी 1 टीस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे। तूप जिऱ्याची फोडणी ह्या चटणीला खूप मस्त वाटते। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया, अगदी चिमूटभर हिंग। गॅस बंद करू आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं। ही तयार फोडणी आता आपण ह्या चटणीवर घालू आणि सर्वात शेवटी 1.5 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, असा जाडसर कूट ह्यामध्ये घालणार आहे। शेंगदाणे खमंग भाजून त्याचा हा कूट मी करून घेतला। ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे ह्या चटणीची चव खूप वाढते। आता आपण हे मिक्स करूया। जाडसर कूट घाला म्हणजे टेक्स्चर देखील छान येतं। यामधील बिया आणि या दाण्याच्या कुटाचं टेक्स्चर छान येतं। अतिशय चटपटीत, खूप चटकदार, जिभेची चव वाढवणारी अशी पेरूची चटणी तयार आहे। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट चटकदार अशी कैरीची लुंजी किंवा कैरीच्या मेथांबाची रेसिपी। लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा आचारी हा मेथांबा बनवतात किंवा लुंजी बनवतात, अगदी त्याच टेक्स्चरची आणि त्याच चवीची लुंजी घरच्या घरी बनवणार आहोत। त्यासाठी एक सिक्रेट मसाला आपल्याला बनवायचा आहे, ताजा मसाला बनवायचा आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। कैरीची लुंजी किंवा कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराच्या कैरी। या ठिकाणी मी तोतापुरी कैरी घेतली आहे। तोतापुरी कैरी ही थोडी कमी आंबट असते, त्यामुळे त्याचा मेथांबा खूप चविष्ट होतो। वजनी मोजल्या तर बरोबर पाव किलो कैरी आहे आणि त्या कैरीची साल काढून मी या प्रकारे त्याचे काप करून घेतले आहे आणि गुळाचा अंदाज देण्यासाठी कैरीचे हे काप कपाने मोजून घेतले। बरोबर 2 कप हे कैरीचे काप आहेत। लुंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक खास मसाला बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून जिरे, 2 टीस्पून धणे, 8 ते 10 काळी मिरी आणि 2 लवंग घालणार आहे। अगदी मंद गॅसवर आता आपल्याला कोरडेच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। अगदी खमंग असे भाजा, म्हणजे याची चव खूप मस्त येईल। आपण नेहमी करता घरी लुंजी किंवा मेथांबा बनवतो, पण आचारी जसे बनवतात, लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी लुंजी बनते तशी घरच्या घरी का बनत नाही, तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हा मसाला। हा परफेक्ट मसाला बनवून तुम्ही जर लुंजी खाऊन बघितली तर अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये बनते तशीच ही लुंजी किंवा हा मेथांबा बनतो। खूप चविष्ट लागतो। सर्व अख्खे मसाले भाजून झाले, आता आपण हे काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजलेलं साहित्य घालू आणि ओबडधोबडच याची पावडर करून घ्यायची आहे। तुमच्याकडे मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात देखील हे कुटून घेऊ शकता। खूप फाईन पावडर करू नका, जाडसरच ठेवा। हे बघा, या प्रकारे
असा जाडसर हा मसाला ठेवायचा आहे। अगदी खमंग सुगंध याचा येत आहे। फोडणीसाठी इथे मी 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, अर्धा टीस्पून मेथी दाणे, चिमूटभर हिंग घालूया, चिमूटभर हळद। हे मेथी दाणे आता छान तांबूस झाले की यामध्ये कापलेली कैरी घालायची आहे। मेथी दाणे चांगले तांबूस तळले जायला हवे। तांबूस तळले गेले की त्याचा कडवटपणा कमी होतो, म्हणून सुरुवातीला तेल देखील चांगलं तापवून घ्या। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ, आणि 1 वाटी पाणी घालणार आहे। सुरुवातीला 1च वाटी पाणी घालणार आहे आणि नंतर आवश्यकता असेल तर थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे। अगदी सुरुवातीला जर तुम्ही गूळ घातला तर मेथा आंबा सॉफ्ट होत नाही, त्यामुळे हे शिजण्यासाठी थोडं पाणी घालणं आवश्यक असतं। गुळामध्ये पूर्णपणे शिजवू नका, ते चिवट होतं। आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर आता ही कैरी आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता कैरी मऊ शिजली आहे, सॉफ्ट झाली आहे आणि यामध्ये या प्रकारे हा थोडा रस्सा देखील आहे। हा रस्सा आपल्याला हवा आहे कारण रसरशीत मेथांबा जर बनवायचा असेल तर गुळाचा नीट पाक होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी असा थोडा रस्सा यामध्ये राहणं गरजेचं आहे। हे खूप कोरडं होता कामा नये। हे जर जास्त कोरडं वाटत असेल तर थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। मी साधारण 1.5 वाटी गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कैरीच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता। कधी कधी कैरी खूप आंबट असली तर गूळ जरा जास्त घालावा लागतो आणि कमी आंबट असेल तर कमी गूळ घातला तरी चालतो। 2 वाटी कैरीसाठी साधारण 1.5 वाटी गूळ घातला आहे। आता हा तयार मसाला घालूया। तुम्ही बघू शकता हा गूळ यामध्ये विरघळला। आता ह्या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या नीट शिजवायच्या आहे। खूप सुरेख रंग याला आला, अगदी टेम्पटिंग वाटत आहे। बघता क्षणीच खावंसं वाटेल अशी रेसिपी आहे। यावर थोडं झाकण ठेवू आणि मंद गॅसवर आता हे नीट शिजवून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता हिल्लुंजी किंवा मेथांबा मस्त शिजला। याला किती छान रंग आणि किती छान चकाकी आली आहे। पाकाची कन्सिस्टन्सी अगदी ठीक आहे। आपण जर असा उलटण्यावर घेतला तर हे बघा या प्रकारे उलटण्याला हा पाक राहतो आहे, म्हणजे व्यवस्थित शिजला। सध्या हे खूप गरम आहे। हा गुळाचा पाक जसा थंड होतो तसा तो घट्ट घट्ट होत जातो, त्यामुळे असं थोडं रसरशीतच आपल्याला हे ठेवायचं आहे। अतिशय चविष्ट रसरशीत आंबट गोड चटकदार असा मेथांबा किंवा कैरीची लुंजी तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर हे थंड झाल्यानंतर ह्या प्रकारे छान दाटसर झालं आहे। अगदी लग्नामध्ये ज्या प्रकारची लुंजी किंवा मेथांबा मिळतो तसंच ह्याचं टेक्स्चर आणि चव आहे। हा मेथांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये
बाहेर साधारण 2 ते 3 दिवस टिकतो आणि तुम्ही जर फ्रीज मध्ये ठेवला तर 15 ते 20 दिवस देखील टिकतो। ह्या प्रकारे मेथांबा तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष थंडगार आणि सुमधुर खमंग अशी खमंग काकडीची रेसिपी किंवा काकडीच्या कोशिंबिरीची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। खमंग काकडी बनवण्यासाठी इथे मी घेतल्या आहे 2 मध्यम आकाराच्या काकड्या। अगदी ताज्या अशा काकड्या घ्या, म्हणजे ही खमंग काकडी खूप मस्त होते। सर्वप्रथम आपण ह्याचा देठ कापून घेऊ। आणि ह्या देठाच्या साह्याने आपल्याला ही खालच्या बाजूने अशी घासून घ्यायची आहे। कधी कधी देठामध्ये काकडी जरा कडवट असते, त्यामुळे असे एकावर एक घासून आपल्याला याचा जो खालचा रस आहे तो थोडा काढून टाकायचा आहे। दोन्ही काकड्या या प्रकारे आपण घासून टाकू। आता आपण ह्याची साल काढून घेऊ। उन्हाळ्याच्या दिवसात ही खमंग काकडी किंवा काकडीची कोशिंबीर खायला खूपच मस्त लागते। दोन्ही काकड्यांची साल काढून झाली। आता आपल्याला चाकूच्या साहाय्याने किंवा विळीच्या साहाय्याने शक्य तेवढी बारीक ही काकडी कापून घ्यायची आहे। अगदी बारीक बारीक काप करा, म्हणजे ही खमंग काकडीचं टेक्स्चर खूपच मस्त येतं। हे बघा, असे असे आपल्याला ह्याला काप द्यायचे आहे। सुरुवातीला उभे उभे आणि नंतर या प्रकारे आडवा। याऐवजी जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने देखील ही बारीक करू शकता किंवा विळीवर देखील छान बारीक करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता सर्व काकडी अगदी मस्त कापून झाली आहे। याच प्रकारची आपल्याला ही कापायची आहे, अगदी बारीक कापा। आता तुम्हाला जर लगेचच ही खमंग काकडी खायची असेल तर ही पिळण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला जरा वेळानंतर जर ही खायची असेल तर ही काकडी हलक्या हलक्या हाताने पिळून जरा यातील पाणी काढून टाका, नाहीतर याला खूप पाणी सुटतं। आम्ही लगेचच ही खायला घेणार आहे, त्यामुळे मी ही पिळणार नाही। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अगदी चिमूटभर साखर, 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची भरड। एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा की शेंगदाणे अगदी ताजे भाजून घ्या। मंद आचेवर खमंग खरपूस शेंगदाणे भाजा आणि खलबत्त्यात असे जाडसर कुटून घ्या। बरेच वेळा आपण नेहमीच्या वापरासाठी करून ठेवलेल्या शेंगदाण्याचा कूट घाईघाईमध्ये इथे वापरतो, पण त्याची चव जरा वेगळी येते आणि ह्या ताज्या बनवलेल्या शेंगदाण्याच्या भरडची चव खूप खमंग येते। फरक नक्कीच जाणवेल, करून बघा। 1 ते 1.5 टेबलस्पून खोवलेलं ओलं नारळ घालू। चवीनुसार लिंबाचा रस घालूया। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दही देखील वापरू शकता। कोथिंबीर, आपण यामध्ये साखर मीठ घातली आहे, त्यामुळे याला लवकर पाणी सुटतं। म्हणून उशिरा करायचं असेल तर तुम्ही ही पिळून ठेवा। बघा, हे नीट मिक्स झालं। फोडणीसाठी इथे मी 1 टीस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे। ह्या खमंग काकडीला तूप जिऱ्याचीच फोडणी खूप मस्त वाटते, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया। मोहरी तडतडली की जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे, चिमूटभर हिंग घालूया। गॅसची फ्लेम बंद करू। अगदी खमंग ही फोडणी व्हायला, या फोडणीवरच आपल्या खमंग काकडीची चव अवलंबून असते। थोडे कढीपत्त्याची पानं, फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता ह्या काकडीवर घालू। एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, जर तुम्ही ही खमंग काकडी लगेच खाणार असाल तर गरम फोडणी घाला, आणि जरा वेळाने खाणार असाल तर ही फोडणी गार करून घाला,
म्हणजे खमंग काकडी लवकर खराब होत नाही। गरम तेलाची फोडणी यावर घातली की उन्हाळ्याच्या दिवसात ही कधी कधी लवकर खराब होते, त्यामुळे ह्या टिप नक्की लक्षात ठेवा। पारंपरिक पद्धतीने बनवलेली अतिशय चविष्ट, सुमधुर आणि थंडगार अशी खमंग काकडी तयार आहे। आज आपण बघूयात अतिशय चटपटीत आणि चटकदार असं कैरीच्या किसाचं लोणचं। चला तर मग बघूयात आता याची कृती। कैरीच्या किसाचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो ही लोणच्याची कैरी। हे बघा, छान कडक अशी ही कैरी घ्या। हाताने दबणारी थोडीशी मऊ झालेली कैरी लोणच्यासाठी घेऊ नका, ते लोणचं टिकत नाही। या ठिकाणी मी पाव किलोचा अंदाज तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या पटीत तुम्ही जास्त देखील हे लोणचं बनवू शकता। सर्वप्रथम आपण किसणीवर ही कैरी किसून घेऊ। हे बघा, ही कैरी जरी पिवळट दिसत असली तरी ही पिकलेली नाही, ही कडकच कैरी आहे, पण ह्याचा गाभ्याचा रंग जो आहे तो पांढरा नाही, जरा पिवळसर आहे। आता आपण ही किसून घेऊया। मी सालीसहच ही किसणार आहे, तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही ही काढून देखील घेऊ शकता। हे बघा, सर्व कैऱ्या किसून झाल्या आहेत। त्यानंतर आपण मसाला भाजून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून मेथी दाणे। हे ग्रॅम मध्ये मोजले तर बरोबर 5 ग्रॅम मेथी दाणे आहे। मेथी दाणे मंद गॅसवर खमंग भाजून घेऊ। हे बघा, मेथी दाणे हलक्या तांबूस रंगावर भाजून झाले। आता यामध्ये अर्धा टीस्पून काळी मिरी घालूया। 7 ते 8 लवंग, हे देखील आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे यातील मॉइश्चर निघून जाईल। झालंय हे भाजून, आता आपण हे काढून घेऊया। इथे कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। ml मध्ये मोजलं तर साधारण 45 ml तेल आहे। लोणचं टिकण्यासाठी तेला मिठाचं प्रमाण हे व्यवस्थित लागतं। आपल्याला जर लोणचं टिकवून ठेवायचं असेल तर तेल मीठ थोडं जास्त घालावं लागतं। तुम्ही तात्पुरतं लोणचं करणार असाल तर तेल आणि मिठाचं प्रमाण कमी घेतलं तरीही चालेल। हे तेल आता आपल्याला व्यवस्थित धूर निघेल एवढं गरम करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे, तुम्ही रिफाइंड ऑइल देखील वापरू शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता तेल मस्त गरम झालं, कडेनी वाफ दिसत आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे तेल थोडं कोमट होण्याची वाट बघूया। अगदी गरम तेलामध्ये आपल्याला मसाले घालायचे नाहीत, ते करपतात, त्यामुळे हे थोडंसं हलकं गरम होईल अशी वाट बघू। हे तेल आता जरा थंड झालं आहे, हलकंसंच गरम आहे। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून ही मोहरीची डाळ घालूया। ग्रॅम मध्ये मोजली तर साधारण 20 ग्रॅम मोहरीची डाळ आहे। थोड्या हलक्या गरम तेलामध्ये मोहरीची डाळ घातली की यातील मॉइश्चर निघून जातं। हे बघा, या ठिकाणी भाजलेली मेथी, काळी मिरी आणि लवंग मी या प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे। अशी किंचित जाडसरच पावडर ह्याची करा, मेथीची खूप फाईन पूड करू नका, लोणचं कडू होतं। अर्धा टीस्पून हिंग, शक्यतो खडा हिंग लोणच्यासाठी वापरा। रेडीमेड हिंगाची जी पावडर असते त्यामध्ये बरेच वेळा गव्हाचं पीठ मिक्स केलेलं असतं, त्यामुळे खडा हिंग कुटून वापरा। 2 टेबलस्पून बॅडगी मिरचीचं तिखट, हे चवीला फार तिखट नाही, पण यांनी रंग खूप छान येतो लोणच्याला। ग्रॅम मध्ये मोजलं तर 25 ग्रॅम तिखट आहे। आणि 1 टेबलस्पून मीठ, हे मीठ जर ग्रॅम मध्ये मोजलं तर साधारण 25 ग्रॅम मीठ आहे। तुम्हाला जर लोणचं वर्षभरासाठी टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही 35 ते 40 ग्रॅम मीठ यामध्ये घाला। मी थोडं कमी मीठ घालते आहे कारण लोणचं कमी प्रमाणात आहे। आता आपण हे मिक्स करूया। वर्षभर टिकताना लोणच्यावर तेलाचा तवंगही हवाच आणि मिठाचं प्रमाण देखील किंचित जास्त लागतं।
बघा किती मस्त रंग याला आला आहे। लोणच्याचा खार किंवा लोणच्याचा मसाला तयार आहे। हे सध्या जरा गरम आहे, तुम्ही बघू शकता अजूनही इथे हे बारीक असे बबल्स दिसत आहे। मसाला या कोमट तेलामध्ये मस्त तळला गेला। आता आपण हा पूर्णपणे थंड होण्याची, रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघूया। मसाला पूर्णपणे गार झाला आहे, रूम टेम्परेचरला आला। आता आपण यामध्ये किसलेली कैरी घालूया। आता यामध्ये साधारण 3 टेबलस्पून किसलेला गूळ, गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा आवडत नसेल तर गूळ नाही घातला तरी चालेल। पण ही कैरी, लोणच्याची कैरी ही खूप आंबट असते, त्यामुळे थोडासा गूळ घातला की लोणचं रसरशीत देखील होतं आणि याची चव देखील वाढते। आता हे नीट मिक्स करून घेऊया। गूळ विरघळला की हे छान रसरशीत असं लोणचं तयार होतं। ज्यांना खूप गोड लोणचं आवडते त्यांनी जास्त प्रमाणामध्ये गूळ घातला तरी चालेल। हे बघा, तुम्ही बघू शकता हे लोणचं नीट मिक्स झालं। हे लोणचं आता जरा मुरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। सध्या हे काढण्यासाठी तयार नाही, लोणचं मुरण्यासाठी साधारण 2 दिवस तरी वेळ लागतो। अतिशय चटकदार आणि चटपटीत असं कैरीच्या किसाचं लोणचं तयार आहे। हे बघा तुम्ही याचं टेक्स्चर, लोणचं जसं जसं मुरेल तसं तसं ह्याची चव खूप मस्त येते। ह्या लोणच्यामध्ये जर तुम्हाला बरणीमध्ये भरताना तेल कमी वाटत असेल आणि जास्त दिवसासाठी टिकवायचं असेल तर थोडं तेल गरम करून लोणचं मुरल्यानंतर 2-3 दिवसांनी बरणीमध्ये घाला। बरणीमध्ये नेहमी करता लोणच्यावर असा थोडासा तेलाचा तवंग असायला हवा, म्हणजे याला लवकर बुरशी येत नाही। किंवा असं कमी तेलाचं जर लोणचं तुम्ही बनवलं तर तुम्ही ते शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, कारण आपण ह्याची बाठ देखील काढलेली असते। बाठेमुळे देखील लोणचं टिकण्यास मदत होते, पण आपण हे किसून करतो त्यामुळे याची बाठ देखील नसते। त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे लोणचं 5 ते 6 महिने देखील सहज टिकतं। या प्रकारे लोणचं तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट चटपटीत असा पायनॅपल रायता किंवा अननसाची कोशिंबीर देखील तुम्ही म्हणू शकतात। ह्याची रेसिपी खूप मस्त अशी रेसिपी आहे। तुम्ही बरेच वेळा हॉटेलमध्ये किंवा समारंभामध्ये, पार्टीमध्ये हा रायता खाल्ला असेल। घरच्या घरी देखील हा अतिशय सोप्या पद्धतीने आणि विकतपेक्षाही चविष्ट बनवता येतो। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 टेबलस्पून पाणी घालूया। जास्त नाही, फक्त 2च टेबलस्पून पाणी आपल्याला घालायचं आहे। हे पाणी गरम झालं की यामध्ये 1 वाटी अननसाचे तुकडे घालायचे आहे। अगदी ताजंच कापलेलं हे अननस आहे। तुम्ही कुठल्याही पदार्थासाठी जेव्हा हे अननस वापरतात तेव्हा ते आपल्याला असं वाफवून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटांसाठी जरा हे अननस आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। हे बघा 2-3 मिनिटांसाठी मी हे अननस जरा वाफवून घेतलं। थोडंसं मऊ झालं आहे। यामध्ये अगदी जास्त पाणी देखील घालू नका। आता यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता या साखरेसोबत देखील आपल्याला हे जरा वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये खूप रस्सा राहायला नको, थोडं जरा कोरडं होईल असं आपण हे शिजवून घेऊ। आपण जर डायरेक्ट साखरेमध्ये हे शिजवलं तर ते नीट शिजत नाही, अननस मऊ देखील होत नाही, कॅरमलाइज होऊन जातं। त्यामुळे थोडंसं पाणी घालून पहिले वाफ काढावी आणि नंतर साखरेमध्ये शिजवावं। असे केल्याने अननस खूप सॉफ्ट होते। हे बघा साखरेसोबत 2-3 मिनिटांसाठी मी हे शिजवून घेतलं। आता यामध्ये जास्त पाक नाही, थोडासाच रस्सा आहे, एवढंच आपल्याला हे ठेवायचं आहे। गॅस बंद करू
आणि हे अननस आता आपल्याला पूर्णपणे थंड होण्याची, गार होण्याची वाट बघायची आहे. अननस गार होते तोपर्यंत दही फेटून घेऊया. रायत्यासाठी नेहमी करता घरी बनवलेलं छान घट्ट आणि थंड दही घ्या, म्हणजे रायता खूप मस्त टेस्टी होतो. आता यामध्ये चिमूटभर काळं मीठ घालणार आहे. अर्धा टीस्पून भाजलेल्या जिरेची पूड, अगदीच थोडी हिरवी मिरची, खूप कमी तिखट अशी हिरवी मिरची आहे, पण हा रायता खाताना या बारीक तुकड्यांची किक खूप मस्त येते. ऑप्शनल आहे, तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल. चिमूटभर काळी मिरी पावडर घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया. आता आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. झालंय हे घोटून, मस्त सॉफ्ट झालं आहे. आता यामध्ये हे शिजवलेलं पायनॅपल किंवा अननस घालूया. यामध्ये जास्त रस्सा राहायला नको, नाहीतर रायता पातळ होऊन जातो. त्यामुळे आपल्याला हे जरा कोरडं होईपर्यंत शिजवायचं आहे. कोथिंबीर घालूया, मिक्स करू. आंबट गोड आणि चटकदार असा पायनॅपल रायता किंवा अननसाची दह्यातील कोशिंबीर तयार आहे. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.